भारताच्या सामाजिक व्यवस्था परिवर्तनाच्या इतिहासामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, प्राणांची आहुती दिली, असे सर्व महामानव, त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य याला पहिल्यांदा मी वंदन करतो. इथं विचारपीठावर उपस्थित असणारे आदरणीय राठोड साहेब, हाके पाटील साहेब आणि डफेदार साहेब, इथं माझ्यासमोर असणारे संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, मार्गदर्शक आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या 35व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनासाठी उपस्थित असणारे सर्व मूळ निवासी बहुजन भगिनी आणि बांधव, गेली 43 वर्षे 8 महिने आणि आजचा 21वा दिवस आहे. मला वाटतं हे बामसेचं आयुष्य आहे. या संघटनेच्या माध्यमातून या भारतामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकतंत्र, एकूणच जी मानवी मूल्ये आहेत, या मानवी मूल्यांचा विचार देणाऱ्या महापुरुषांच्या आदर्शांचा बारसा डोळ्यासमोर ठेवून गेली 43पेक्षा जास्त वर्ष हे संघटन समाज जीवनात निरंतर सातत्यपूर्ण असं कार्यरत आहे. हे संघटन केवळ महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्येच कार्यरत आहे अशातला भाग नाही, तर जिथं जिथं या देशातल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेनं विषमता घेऊन गेले, तिथंही आपल्या संघटनेच्या माध्यमातून, अगदी अमेरिका असेल, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, आपल्या सर्वांना माहीत आहे, तिथंही आपण या अमानवी मूल्यांचा प्रतिकार करण्यासाठी तिथंही पोचलो आहोत. ही आपल्यासाठी या 43 वर्षातली खूप अभिमानाची गोष्ट आहे. संघटनेनं आत्तापर्यंत अनेक मुद्दे, अनेक प्रश्न, अनेक जागृतीचे मुद्दे समाज जीवनामध्ये घेतलेले आहेत. मला एक आठवण तुमच्यासमोर सांगावी वाटते. 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट होती. हाके पाटील साहेब आपल्या दहिवडीला रेस्ट हाऊसमध्ये रेणके साहेब जे आहेत, ते आयोगाचे अध्यक्ष, भटक्या विमुक्त आयोगाचे अध्यक्ष, ते तिथं आले होते आणि एका चांगल्या पत्रकारांनी माझी त्यांची भेट घालून दिली. चर्चेमध्ये त्याने असा मुद्दा मांडला की माझ्या आयोगाच्या संदर्भानं तुम्ही बामशेपच्या लोकांनी प्रचार केला पाहिजे. मी म्हटलं की आयोग आम्हाला माहीत पडला तर त्याच्यावर अभ्यास करून निश्चितपणे निर्णय घेऊ शकतो. तसा मुद्दा संघटनेच्या पातळीवर मांडून करता येणं शक्य आहे, पण तो अगोदर माहीत पाहिजे. ते म्हणले कॉन्फिडेन्शियल आहे. आता त्यांच्यातली माझ्यातली चर्चा काही कॉन्फिडेन्शियल नाही, त्यामुळे तुम्हाला सांगायला हरकत नाही. आणि त्याने बोलता बोलता असं एक वाक्य वापरलं. आजूबाजूला बरेच लोक बसले होते, राठोड साहेब, एक 20-25 लोक बसले होते रेस्ट हाऊसमध्ये, आणि ते सगळे जे लोक आहेत ते आता वर्तमानात जे सत्तेत आहेत त्यांच्याशी संबंधित असणारे लोक होते. आणि त्यांनी विशेषमध्ये सगळेच आपले ओबीसी होते. आणि त्यांनी रेणके साहेबांनी एक वाक्य उच्चारलं की मंडल आयोग तर तुम्हीच लागू केला ना या देशामध्ये. मुद्दा मला हा सांगायचा आहे की संघटनेच्या माध्यमातून आमच्यासाठी ती खरंच अभिमानाची गोष्ट आहे.
इथं आपल्यामध्ये बोरकर साहेब आहेत. एक जुनी मंडल आयोगाची कॉपी साहेब माझ्याकडे आहे, अजून ती माझ्याकडे आहे, ती नेहमी रेफरला वापरतो. मी असं ऐकलं, आम्ही आत्ता अलीकडे ह्या 20-25 वर्षामध्ये संघटनेमध्ये आलो, पण ज्या वेळेला मंडल आयोगाचा लढा सुरू होता त्या काळामध्ये मंडल किंवा दुसरा ओबीसी आयोग आहे त्याच्या विरोधात सगळीकडे वातावरण निर्माण करण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून चाललं होतं की मागासवर्गीयांचं आरक्षण अजून वाढणार. लोकांना असं वाटायचं की SC STचं अजून वाढणार, पण असं सांगत नव्हते की ते ओबीसींना मिळणार आहे. आणि मग ते जे पुस्तक आहे ते पुस्तक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः आत्ता जसं आपण ट्रस्टसाठी किंवा अन्य सगळ्या कामासाठी कधीकधी स्वतःच्या खिशातील पैशाबरोबर कर्ज काढूनही कधीकधी योगदान देतो, तशा पद्धतीने ते पुस्तक तयार झालं. साहेब, गुजरातला मी आलो होतो, तुम्ही तिथं होतात, आणि गुजरातचे मंडल समर्थन समितीचे जयंतीभाई मनानी जेवायला आम्ही जेवताना ते आठवण सांगत होते, आपण सगळेजण होतो तिथं, मला तो किस्सा आजही आठवतो. आणि त्याने असं सांगितलं की आम्ही तलवारी किंवा शस्त्र बाळगली होती, आता SC STला सोडायचं नाही. आणि ज्या वेळेला हातामध्ये बामसेपनं तयार केलेलं जे पुस्तक पडलं डफेदार साहेब, त्यावेळेला ते वाचलं आणि त्यांनी मंडल समर्थन समिती स्थापन केली. ज्यांना मंडलचा विरोध करण्यासाठी शस्त्र गोळा केली होती, हे बामसेपचं यश आहे. म्हणजे बामसेपनं अनेक असे मुद्दे हाती घेतलेले आहेत की या देशामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्यात. एक छोटासा आणखी एक छोटा किस्सा सांगतो. मी त्यावेळेला चळवळीशी नुकताच जुडले होतो, फार काही माहीत नव्हतं, आणि बामसेपच्या माध्यमातून एक प्रचार सुरू होता की सुप्रीम कोर्टाचे जे जजेस आहेत किंवा सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिनिधित्व पाहिजे, अशा पद्धतीच्या विषयाची जागृती असायची. समाज जीवनामध्ये असं ऐकायला मिळायचं की काय जगात चाललंय काय आणि बामसेप करतंय का दुसरंच काहीतरी. आणि ज्या वेळेला मला वाटतं KG बालकृष्णन हे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले, आणि मी जिथं राहतो तिथल्या स्टँडवर लोकसत्ता हातात घेतला होता, आणि त्या लोकसत्तेला अग्रलेख होता, आणि अग्रलेखामध्ये असं लिहिलं होतं, आता बामसेप सारख्यांची तोंडे बंद होतील. आता बामसेप काय काम करतं याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो. हे छोटेसे किस्से मी सांगितले, असे बरेच किस्से आहेत या देशामध्ये की आम्ही काय करतो ते. जातवार जनगणना हा त्यापैकीच एक किस्सा आहे, किंवा त्यापैकीच हा एक मुद्दा आहे. या देशामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीची जनगणना ही म्हणजे या देशामध्ये संविधान लागू होण्यापूर्वीपासून इंग्रजांच्या कालखंडापासून सुरू आहे. ती अव्याहतपणे निरंतरपणे इथंपर्यंत सुरू आहे, आजही ती सुरू आहे, ती बंद पडत नाही. परंतु याच देशामधला उर्वरित जो वर्ग आहे, जो भारतीय संविधानाच्या 340व्या अनुच्छेदाच्या अंतर्गत राष्ट्रपतींनी आयोग नेमून त्यांची स्थिती जाणून घेऊन त्यांना काय हवं काय नको हे देण्यासाठीचा आयोग नेमला. असे जे आयोग 2 नेमले, एक पहिला काका कालेलकर आयोगाने, ज्याला पहिला ओबीसी आयोग म्हणतो आपण इतर मागासवर्ग आयोग, आणि दुसरा म्हणजे मंडल आयोग, दुसरा ओबीसी आयोग. या दोन्ही आयोगाच्या माध्यमातून, विशेषतः मंडल आयोगाच्या माध्यमातून ज्यांनी जनगणनेची शिफारस केली तो हा मुद्दा आहे. या मुद्द्याचा थेट संबंध भारतीय संविधानाशी आहे असं नव्हे, तर या मुद्द्याचा थेट संबंध भारतीय संविधानामध्ये दिलेल्या न्यायाशी संबंधित आहे. जर अनुसूचित जाती आणि जमातींना त्यांची जनगणना करून त्यांची स्थिती जाणून त्यांना काय हवं काय नको हे देण्याची जर तरतूद करता येऊ शकते, तशाच पद्धतीचं या देशातला अनुसूचित जाती जमाती व्यतिरिक्त परंतु ज्याला सामाजिक आणि शैक्षणिक मागास मानलेला आहे, वास्तुतः तो आहे सुद्धा, अशा इतर मागास वर्गांचं जनगणना करून त्याचं पृथक्करण, जसं सरांनी सांगितलं हाके पाटील साहेबांनी, तशा पद्धतीचं नियोजन करणं या देशाला शक्य आहे. एकंदरीत त्या वर्गाला, म्हणजे आमच्या या देशातील बहुसंख्य असणाऱ्या इतर मागास वर्गांना न्याय देण्याचाशी संबंधित हा जनगणनेचा मुद्दा आहे. ही जी जनगणना आहे, एक आणखी त्याही पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की हा जनगणनेचा मुद्दा केवळ जनगणनेचा नाही,
जनगणनेच्या माध्यमातून शिक्षणाच्या सुविधा, नोकऱ्याच्या सुविधा, प्रमोशनची सुविधा, राजकीय प्रतिनिधित्व इथपर्यंतच तो मुद्दा नाही, किंवा सिंचनाच्या सुविधा असतील, अन्य काही घरकुलाच्या योजना असतील, शेतीच्या अवजारांचा भाग असेल, अन्य ज्या काही गोष्टी असतील, कर्ज देण्याचा प्रकार असेल, व्यवसाय उभारण्यामध्ये मदत करण्याचा भाग असेल, हा सगळा जरी भाग असला तरी हा सर्व भाग हा भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत असणाऱ्या सामाजिक न्यायाशी संबंधित आहे, म्हणजे थोडक्यात मानवी मूल्याशी संबंधित आहे. आणि म्हणून तो महत्त्वाचा आहे. या देशामध्ये इतर मागासवर्गीयांची जी जनगणना आहे, ही जनगणना, या जनगणनेचा मुद्दा बामसेफच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष आपण चर्चा करतोय त्या मुद्द्याची. मला आठवतं 2010 साली बोरकर साहेबच महाराष्ट्राचे प्रभारी होते तुम्ही साहेब, आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पहिल्या एप्रिल मेमध्ये 27 जनगणनेचे कार्यक्रम झाले. तिरपुडे मॅडम आहेत, आपण तास फोनवर त्या विषयावर बोलत होतो, आणि 27 ठिकाणी खूप यशस्वी पहिल्या टप्प्यामध्ये कार्यक्रम झालेले. दुसऱ्या टप्प्यामध्ये मग 17 कार्यक्रम झाले होते. हा मुद्दा बामसेफच्या माध्यमातून घेण्यात आल्यानंतर मी ज्या सातारा जिल्ह्यामध्ये राहतो त्या साताऱ्याच्या महाबळेश्वरला एका पक्षाचं मी नाव घेत नाही, त्यांचं राज्य अधिवेशन होतं, राज्य का राष्ट्रीय कार्यशाळा होती काहीतरी, काही चर्चा झाली नाही, 5 दिवसाचं अधिवेशन होतं. पण आपले कार्यक्रम जवळजवळ 27 कार्यक्रम झाल्यानंतर 8 का 9 तारीख काहीतरी होती असं मला आठवतं आहे, मेची तारीख असावी ती. त्यावेळेला मुंबईत जाऊन त्या नेत्यांनी प्रेस कॉन्फरन्स जाहीर केली आणि जनगणनेच्या संदर्भानं वक्तव्य दिलं. आम्ही जे चर्चेला मुद्दे घेतो त्याचा समाज जीवनावर निश्चितपणे प्रभाव पडतो, हे खरं आहे. आता बामसेफच्या माध्यमातून हे मुद्दे का चर्चेला घेतले जातात, किंवा हा जनगणनेचा मुद्दा का चर्चेला घेतो, ते एक जरा स्पष्ट झालेलं बरं. बामसेफचं नावच आहे की द ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन. म्हणजे हे संघटन आहे कुणाचं? हे संघटन हे या देशातल्या अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग जे आहेत या सगळ्यांचं हे संघटन आहे. ज्या अर्थी हे संघटन सर्वांचं आहे, या देशातल्या बहुसंख्य मूळ निवासी बहुजन समाजाचं आहे, त्या अर्थी त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या अशा मुद्द्यांची चर्चा इथं होणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून जसं सकाळी मॅडमनी सांगितलं तसं संपूर्ण देशभर जी आत्ता सध्या राज्य अधिवेशनं सुरू आहेत, त्या प्रत्येक राज्याच्या अधिवेशनामध्ये हा जातवार जनगणनेचा, ओबीसीसह सर्वच जातींची जातवार जनगणनेचा हा जो मुद्दा आहे हा चर्चेला घेतला जातो, आणि त्याचाच भाग म्हणून आज इथं हा आपण विषय चर्चेला ठेवलेला आहे. या जनगणनेची जी इतिहास आहे, हा इतिहास हाके पटेल साहेबांनी सांगितला, किंवा डफेदार साहेबांनी सांगितला, किंवा राठोड साहेबांनी त्याच्याबद्दल चर्चा केली. जनगणना जी आहे ह्या जनगणनेचं साधा आणि सोप्पं गणित, म्हणजे अगदी साधा सोप्पा मुद्दा आहे. जनगणना म्हणजे फार असा क्लिष्ट मुद्दा आहे, आणि त्याच्यामध्ये काही मोठं असं काही फार अशातला काही भाग नाही. साधं सरळ गणित आहे. मी शिक्षक आहे, मीही जनगणना 2-4 वेळा केलेली आहे. माझी नोकरीची आता 25-26 वर्ष झाली, मी 2-3 वेळा जनगणना केलेली आहे. अनेक वेळा त्या जनगणनेच्या त्या प्रक्रियेमध्ये मी होतो. जनगणना ही साधी सोपी क्रिया आहे. त्याच्यामध्ये नाव असतं, कुटुंब असतं, कुटुंबामधली लोकांची संख्या असते, स्त्रिया असतात, पुरुष असतात, त्यांची वयं असतात, त्यांचं शिक्षण किती झालं, त्यांना पाणी मिळतं की नाही, त्यांच्या घरी वाहनं काय आहेत, त्यांना शेती आहे नाही, नोकरी आहे नाही, उत्पन्नाचा त्याच्या जातीचा सगळा उल्लेख असतो. एवढंच सगळं असतं. याचं पृथक्करण केलं जातं, याचा जो डाटा गोळा होतो त्याचं फक्त पृथक्करण केलं जातं, आणि त्याच्या आधारे किती स्त्री पुरुष आहेत, किती वयाचे किती लोक या देशामध्ये आहेत, किती लोकांना जमीन आहे, किती लोकांना जमीन नाही, किती लोकांना वाहनं आहेत, किती लोकांना पिण्याची पाण्याची सुविधा आहे, किती लोकांना कोणकोणत्या नोकरीला आहेत किंवा बेरोजगार आहेत, कुणाचं उत्पन्न काय आहे, हे सगळं त्यातून पुढे येतं. जनगणना हा केवळ जातीच्या, फक्त जाती किती आहेत या मोजण्याचा मुद्दा नाही. जनगणना म्हणजे लोकांची जनगणना, या देशातल्या प्रत्येक नागरिकाची जनगणनाचा संबंध या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळणाऱ्या सुविधा, न मिळणाऱ्या गोष्टी याच्या संदर्भातली माहिती गोळा करणं याच्याशी आहे. ही माहिती गोळा केल्यानंतर या देशामधल्या म्हणजे ज्यांना जी गरज आहे, जर या देशातल्या विशिष्ट एवढ्या गावामध्ये शाळा नाहीत,
किंवा या इतक्या लोकांना जमीन नाही, जर तर अतिरिक्त असणाऱ्या जमिनी इतर लोकांना दिल्या जाऊ शकतात अशी योजना तयार केली जाऊ शकते, धोरण आखलं जाऊ शकतं. जर समजा महिलांच्या मध्ये फक्त 10% महिला नोकरी करतात, उरलेल्या महिलांना नोकरीची पात्रता असून सुद्धा त्यांना नोकरी करता येत नाही अशी जर स्थिती असेल तर त्यासाठी काही नियोजन करता येईल का, त्यांच्या क्रयशक्तीचा काही वापर करता येईल का आणि या देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा हातभार लावून घेता येईल का, अशी योजना सुद्धा यातून आखणं शक्य असतं. जनगणनेचा संबंध फक्त जातीशी नसतो. जर समजा जनगणनेच्या माध्यमातून हे समजलं की या देशामधल्या ओबीसी वर्गाच्या, इतर मागास वर्गाच्या इतक्या लोकांना नोकऱ्या आहेत, इतके लोक पात्र आहेत, पण त्यांना त्या नोकऱ्या नाहीत, त्यांना त्यांच्या क्रयशक्तीचा वापर करता येत नाही, देशाच्या विकासामध्ये योगदान देता येत नाही, ते द्यायचं असेल तर त्यांना नोकरीच्या संधी निर्माण करता येऊ शकतात, त्याच्यासाठीचं धोरण आखता येऊ शकतं, याच्यासाठीची जनगणना आहे. साधा सोप्पा हा सरळ मुद्दा आहे, याच्यामध्ये काय क्लिष्ट असं काहीच नाही मला वाटतं. जर सगळं एवढं साधा आणि सोप्पं आहे आणि यामध्ये फारच असं क्लिष्ट काही नाही असं जर आपण म्हणतोय तर मग जनगणनेसाठी आज आपण चर्चा का करतोय. त्याचं कारण असं आहे की इंग्रजांच्या काळामध्ये 1891-93 त्या दरम्यान जनगणना झाली, त्याच्यानंतरच्या काळामध्ये जनगणना होत गेल्या, 1931ला झाली, आज 31चे आकडे मानले जातात. त्या ज्या वेळेला 1950 नंतर भारतीय संविधान लागू झालं आणि या देशामध्ये जनगणनेचा मुद्दा उपस्थित झाला, त्यावेळेला असणारं सरकार त्यांनी ही जनगणना करण्याचं नाकारलं. नको ते जनगणना वगैरे ह्या भानगडीत आम्हाला काही पडायचं नाही. आणि नंतरच्या कालखंडामध्ये अनुसूचित जाती जमातीची जनगणना झाली, मात्र इतर मागासवर्गीयांची जनगणना आवश्यक असताना सुद्धा ती जनगणना झाली नाही. आता हे जनगणना करायचं होतं काय की जे कॉलम असतात सगळे, जसं अनुसूचित जातीची जर मोडत असेल त्याच्या पॅरामीटरचे काही लिस्ट असतात, प्रगणकांना लिस्ट दिली जाते, या जातीत असेल तर त्याला अनुसूचित जातीमध्ये नेऊन टाका, यामध्ये असेल तर त्याला अनुसूचित जमातीमध्ये लिहा, साधं सोपं असतं. आणि यामध्ये असेल तर ओबीसी मध्ये लिहा, असे साधा किस्सा आहे. फक्त त्यामध्ये एक कॉलम वाढवण्याचा भाग आहे. मग 1951 पासून आतापर्यंतच्या सरकारला एक कॉलम वाढवता आला नाही, हे गुणवत्तेच्या बाता करतात. आणखी एक छोटासा किस्सा सांगतो की या जनगणना ज्या आहेत, या जनगणनेच्या संदर्भानं भारताच्या संसदेच्या इतिहासामध्ये 1-2 दिवस खूप महत्त्वाचे मला वाटतात. 2010 साली जुलै महिन्याच्या 6 आणि 7 जुलै हे तो 2 दिवस आहेत. जनगणनेची म्हणजे ओबीसींची जातवार जनगणना व्हावी अशी मागणी भारताच्या संसदेमध्ये सुरू होती. अर्थात त्याच्या अगोदर आपण संपूर्ण देशभर जनगणना व्हावी याचं वातावरण तयार केलं होतं आणि म्हणूनच संसदेमध्ये सगळे ते वातावरण तयार झालं होतं. संसदेमध्ये अगदी काँग्रेससारख्या सत्ताधारी पक्षामध्ये पण फूट पडायची वेळ आली होती या मुद्द्यावरून. तिथले सभापती सुद्धा, ते लोकसभेचे सभापती, ते सदस्यावर पण चिडले होते. बरेच ते किस्सा मला त्या आजी आठवतात त्यावेळेस झालेल्या गोष्टी. त्या 2 दिवसामध्ये जवळजवळ 40पेक्षा जास्त लोकांनी, म्हणजे संसदेमधल्या 40पेक्षा जास्त सदस्यांनी या जनगणनेची आवश्यकता काय आहे आणि त्याचं समर्थन करणारी भाषणं 2 दिवस रात्रंदिवस त्या संसदेमध्ये केली. अक्षरशः त्याच्यामध्ये काँग्रेसचे जसे लोक होते तसे भाजपचे पण होते आणि सर्वांनीच या जनगणनेचं समर्थन केलं. ही गोष्ट कधीची आहे? जुलै 2010ची गोष्ट आहे. आता त्यानंतर जुलै जातो, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर येतो, जानेवारीमध्ये आता जनगणना फेब्रुवारीमध्ये होत असते बऱ्यापैकी. आणि फेब्रुवारीमध्ये मात्र ती जनगणना, मुख्य जी जनगणना आहे ज्याला सेन्सस म्हणतो इंग्रजीमध्ये आपण. आता ही सेन्सस जी आहे ही कायदेशीर असते, कारण त्याच्यामध्ये कायदेशीररित्या शिक्षकांचा वापर करता येतो. जो जनगणनेमध्ये माहिती देतो त्याला खोटी माहिती देता येत नाही बरं का. की माझी समजा एखादी कास्ट आहे तर मी ती दुसरी नाही सांगू शकत, जर सांगितली आणि ती सिद्ध झालं तर मला शिक्षा होऊ शकते साहेब. त्यामुळं ही रितसर अशी जनगणना असते, सेन्सस असतं.
त्यावेळच्या सरकारनं, म्हणजे आत्ताचे विरोधक, आत्ताच्या सरकारचे म्हणजे विरोधक म्हणू आपण, तर त्यावेळच्या सरकारनं ती जनगणना केली नाही आणि त्यांनी जवळजवळ 4,893 रुपये खर्च, करोड रुपयाची तरतूद करून वेगळाच एक सर्वे केला. सर्वे, आता सर्वेक्षण आणि सेन्सस याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यातली लिगॅलिटी जी आहे, कायदेशीरपणा आहे, ह्यामध्ये फरक आहे. आता जो सर्वे केला तो सुद्धा खूप गमतीशीर आहे बरं का. हा जो सर्वे आहे त्याच्यासाठी पनगडे या नावाचं माणसाला नेमलं, त्याला कोणतरी अर्थतज्ञ असं म्हणतात, अमेरिकेत होता असं म्हणतात, आणि 3 सदस्यांची कमिटी नेमायचं असं ठरवलं. आणि मग ते त्याला काय सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस असं सर्वे असं म्हणतात, ते SECC असं त्याचं नाव आहे. हा जो SECC आहे याच्यासाठी करोडो रुपयाची तरतूद केली. खरं हा सर्वे 2010 सालापासून 2015 पर्यंत चालला. करोडो रुपयाचा चुराडा झाला. याची यंत्रणा सगळी आशा वर्कर किंवा NGOंना देण्यात आली. आणि ती जी माहिती होती आता NGOने देण्यात आली, तिथं त्यांनी कसं गोळा केलं वगैरे हा सगळा वेगळा भाग आहे, त्याच्यावर डिटेलमध्ये न जाता एक महत्त्वाचा मुद्दा की ते जे 2015 म्हणजे हा जो सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सर्वे आहे हा दोन्ही सरकारांनी केलेला आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. हा सर्वे 2010 साली सत्तेत असणाऱ्या सरकारने केला आणि त्यामुळे 2015 साली सत्तेत असणाऱ्या सरकारला तो मान्य नाही, अशातला भाग नाही. 2015 साली पण तो सुरू होता. 2014 साली ज्या वेळेला काय घटना घडल्या त्यावेळेला पनगडे या गेले अमेरिकेमध्ये निघून नोकरीला, नको म्हणली इथलं काय करायला, आपल्याला नोकरी बरी. आणि 2 सदस्य जे होते ते तर नेमलेच नव्हते सरकारनं, एकही बैठक झाली नाही. त्याचा जो रिपोर्ट आहे तोही रिपोर्ट जाहीर केला नाही. रिपोर्टची वेगळी कारणं सांगण्यात आली की असं सांगितलं की त्याच्यामध्ये 9 कोटी चुका आहेत. पुन्हा माझा तोच प्रश्न आहे, तुम्ही जर इतके गुणवत्ताधारक आहात, गुणवत्तेची इतका भाता मारता, तर तुमच्याकडून 9,000 काय कोटी चुका होतातच कशा? दुसऱ्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आम्ही त्यांच्यावर गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतोच ना. ते असं सांगतात की 4 लाख जाती त्याच्यामध्ये होत्या. मुळातच 4 लाख जाती होत्या तर मग तुझी डिक्लेअर करा, बघू कुणी चुकीची केली असेल त्याच्यावर कारवाई करू. मग तेही डिक्लेअर करत नाहीत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं मागितलं, तिथंही सुप्रीम कोर्ट वगैरे ते द्यायला तयार नाहीत, सांगायला तयार नाही. म्हणजे अशा पद्धतीने हा सर्वे गेला. आता त्यानंतरची जी स्थिती आहे ती आत्ताची आहे की आत्ता अलीकडच्या काळामध्ये काय घडलं हे थोडक्यात बघूया. 2018 साली एक प्रेस कॉन्फरन्स आपल्या भारताचे जे राजनाथ सिंगनी प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी साधारण ती मला वाटतं सप्टेंबर महिन्यामध्ये ती प्रेस कॉन्फरन्स केली असावी. आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याने असं सांगितलं की आता येणाऱ्या 2021च्या जनगणनेमध्ये OBCची जातवार जनगणना करू. आता मागणी तर नव्हती, मागणी पूर्वी होती. अचानक 2018 साली असं काय मागणीचा विषय नव्हता. त्यावेळेला कुठलं आंदोलन सुरू नव्हतं, काहीच नव्हतं. पण एक गोष्ट मात्र होणार होती, 2019 साली भारतातल्या महत्त्वाच्या 4-5 राज्यामध्ये इलेक्शन होणार होती. बरोबर का साहेब? आणि मग ही जी इलेक्शन होणार होती त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ती घोषणा केली. कारण त्या राज्यामध्ये या आपल्या समूहाची, आपल्या OBC समूहाची संख्या जी आहे ही ती प्रचंड मोठी आहे आणि त्याचा तिथल्या निवडणुकांच्यावर मोठा परिणाम होऊ शकतो हे गृहीत धरून स्वतःहूनच त्यांनी डिक्लेअर केलं. आता हे डिक्लेअर केलं खरं, पण त्यानंतर मात्र देशामध्ये प्रचंड मोठं विरोधाचं असं वातावरण झालं आणि लगेच पुन्हा, अर्थात त्याच्या अगोदर जुलैमध्ये काय त्यांनी म्हटलं होतं, जुलै 2018 की आम्ही SC/ST सोडून कुणाचीही जातवार जनगणना करणार नाही. मग जुलैनंतर पुन्हा सप्टेंबरमध्ये लगेच त्यांना कसं काय सुचलं की हे करावं? शंकास्पद आहे ना. जुलैमध्ये म्हणतात की आम्ही कुणाची करणार नाही आणि सप्टेंबरमध्ये मात्र म्हणतात करणार. त्याचं कारण स्पष्ट आहे की येणाऱ्या आगामी 2019ची जी निवडणुका होत्या त्याला समोर ठेवून त्याने ती घोषणा केली. त्यानंतर आता 2020 साल आलं, 19 गेलं, 20 साल आलं.
लोकांची जनगणनेच्या संदर्भातली जागृती सुरू झाली की चला बाबा आता 10 वर्षांनी येणारी जनगणना सुरू होईल आणि आता आपल्या ओबीसी समूहाची जातवार जनगणना करण्यासाठी आपण जागृती करूया. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे राजकीय असो सामाजिक असो सगळीकडून मागणी करण्यात आली. मुळातच ही जी मागणी आहे ही रास्त मागणी आहे, जसं सुरुवातीला आपण चर्चा केली. आणि याच्या संदर्भानं अचानक सप्टेंबर 2021ला बघा की जुलै 2018ला असं सरकार म्हणतं की आम्ही SC ST सोडून कोणाची करणार नाही. पुन्हा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून 19ला असं डिक्लेअर करतं की आम्ही आता ओबीसीची जनगणना 21 साली करू. आणि पुन्हा सप्टेंबर 2021ला सरकार शपथपत्र, त्याला इंग्रजीत काय म्हणतात हाके पाटील साहेब आम्हाला माहीत नाही, ते शपथपत्र जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सादर केलं. आणि त्या शपथपत्रामध्ये असं म्हटलं त्यांनी की ओबीसीची जातवार जनगणना करणार नाही. बघा कसा गमतीशीर भाग आहे. एक 2 वर्षामध्ये मारलेल्या कोलांट्यावड्या बघा. आता त्याने काही कारणं दिली की आम्ही ती करणार नाही. आणि त्याचं पहिलं कारण असं सांगितलं की गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, या देशामध्ये गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे असं काय होऊ शकतं का की ओबीसीची जातवार गणना केल्यानंतर ओबीसी या देशाला धोकेदायक ठरू शकतात. ओबीसी या देशामध्ये काहीतरी धोका निर्माण करतील, अचानक काहीतरी नक्षलवादी बनतील, अचानक काहीतरी करतील, असं काय होणार आहे का? नेमका कोणता धोका हे नेहमी अस्पष्ट बोलतात बरं का. हा साहेब म्हणतात की त्याच्यात फक्त ब्राह्मणांना शब्द टाकला पाहिजे. कुणाला धोका निर्माण होईल की धोका निर्माण होईल सुप्रीम कोर्टात ते सांगतात. बरं सुप्रीम कोर्ट पण विचारत नाही की कुणाला धोका निर्माण होईल. आता त्यावर नाही आम्ही बोलू शकत, ते माननीय सुप्रीम कोर्ट आहे त्यामुळे आम्हाला नाही त्याच्यावर बोलायचं. आणि ते पुढे असं म्हणतात की अखंडता नष्ट होईल, देशाची अखंडता नष्ट होईल. म्हणजे यापूर्वी अनुसूचित जाती जमातीची जनगणना झाली त्यावेळेला या देशाची अखंडता नष्ट नाही झाली, उलट अनुसूचित जातीचे लोक जमातीचे लोक एकत्र आले. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो, माझा किस्सा सांगतो. ज्यावेळेला आम्ही 11-12वीला असायचो किंवा त्यानंतर आमचं पुढचं शिक्षण घेत होतो त्यावेळेला जर स्कॉलरशिप आली ना तर आमच्या समजा मी एका XYZ जातीचा आहे तर दुसरा त्याच अनुसूचित जातीचा दुसरा जर कोण असेल त्याला म्हणलं अरे आपली स्कॉलरशिप आली बरं का, जमा झाली, तुला मिळाली का? आपली हा शब्द जो आहे हा शब्द आम्हाला त्या वर्गाच्या माध्यमातून वर्गचेतना जी आमच्यामध्ये या संविधानानं निर्माण केली होती त्या वर्गचेतनेनं आमच्यामध्ये आपला हा शब्द निर्माण केला आणि आमच्यामधला दुरावा कमी केला. मग अखंडता कुठं नष्ट झाली? उलट जी जात, मला तर पूर्वी असे किस्से आठवतात, काही कथा वाचल्या त्याच्यामध्ये एखाद्या म्हणजे अगदी स्पष्ट सांगायला हरकत नाही, एखाद्या मातंग समाजानं म्हणजे तत्काल त्यापूर्वीच्या महार समाजाला म्हणजे जवळचं मानलं नव्हतं. अशा अनेक गोष्टी आणि किस्से ऐकले. पण आजच्या काळामध्ये आपली स्कॉलरशिप आली, आपल्या जागा सुटल्या, आपल्या प्रमोशनचं काय झालं, हे आपलं म्हणण्याची जी प्रक्रिया सुरू झाली, इथं अखंडता कुठं नष्ट नाही झाली. शेड्यूल ट्राईब्समध्ये जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ही आपलेपणाची भावना निर्माण झाली. तर इथं अखंडता जर नष्ट नाही झाली, उलट एकता निर्माण झाली, तर ओबीसीची जातवार जनगणना झाल्यामुळे इथं अखंडता नष्ट होईल हे कुणी सांगितलं? तरीही तशा पद्धतीचं शपथपत्र त्याच्यामध्ये दिलं. मला एक आठवतं की ओबीसीच्या मध्ये केवळ मंडल आयोगाच्या नंतर 90 नंतर ज्या काय जागा निघाल्या, रिक्रुटमेंट निघाली, एज्युकेशनमध्ये रिझर्वेशन किंवा जे काय निघालं, स्कॉलरशिप वगैरे मिळत होत्या किंवा आज मिळतात, मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये वगैरे मिळतात, तिथं बरीच मुलं मी हे बघितलं ऐकलंय की आपलं म्हणलेलं मी ऐकलंय. म्हणजे 3-4 ओबीसी कास्टची जी मुलं आहेत ती मुलं आपलं म्हणताना मी ऐकलेलं आहे त्यांना. जर 90 सालापासून केवळ मंडल कमिशनच्या किंवा या माध्यमातून संविधानाच्या 340व्या कलमाचा तो परिणाम म्हणून जर आमच्यामध्ये जर एकता निर्माण होत असेल तर जनगणनेच्या माध्यमातून अखंडता नष्ट होईल हे यांना स्वप्न कोणी पडलं? त्यांनी पुढे असं सांगितलं की शिक्षकांना अडचण येईल. आता आजपर्यंत आम्हाला कधी अडचण आली नाही, या इतक्या वर्षामध्ये शिक्षकांना कधी नाही अडचण आली, पण इथं कशी अडचण येईल? पुढचा त्यांनी धोका सांगितला की ही जनगणनेची जी आहे, सुप्रीम कोर्टात सांगतं हे की ही जनगणनेची तयारी 3-4 वर्ष करावी लागते.
जनगणनेची तयारी 3-4 वर्ष करावी लागते आणि त्याच्यासाठीची तयारी ही म्हणजे जी सूची आहे, सूची प्रश्नांची, म्हणजे जी काही प्रश्न आहेत किंवा कॉलम आहेत त्याची निश्चिती ही 7 जानेवारी 2020लाच झालेली आहे, 31 मुद्द्यांची. आणि त्याच्यामुळे आता काय करता येत नाही आणि म्हणून आम्हाला ओबीसीचे करतात. आता बघा इथे एक कॉन्ट्रावर्शियल प्रश्न मला पडला बरं का पाटील साहेब, की बघा 2018 साली सप्टेंबरमध्ये ते असं म्हणतात की आम्ही 21 साली ओबीसीची जातवार जनगणना 21 साली करू आणि 20 साली असं म्हणतात. कधी 18 साली सूची बनवतात, कधी 20 साली, सॉरी 20 साली बनवतात. 18 साली म्हणतात करू, 20 साली सूची बनवतात. मग त्यावेळेला ते त्यामध्ये बनवायला पाहिजे होतं, तो एक कॉलम वाढवायला पाहिजे होता. एक काय 2 कॉलम वाढवता आले असते. तो काय A4 कागद नसतो, खूप मोठा कागद असतो, लिगलपेक्षा पण मोठा असतो. आम्हाला असा हातात धरता येत नाही तो, बरोबर का मॅडम? खूप मोठा पेज असतं ते. त्याच्यात 1-2 कॉलम वाढवले असते. जसं की वकील म्हणजे साहेब म्हणतात की ओबीसीचंच नव्हे तर सगळ्यांची जनगणना करून टाका, काय फरक पडत नाही, कोण किती कळेल तरी. आम्ही 3% 2%च म्हणतोय, पण त्याचीच कदाचित 7-8% स्फोट झालेला असू शकतो, आम्हाला काय माहीत, ते पण बाहेर येईल. त्यामुळं एक कॉलम जर इकडे ओबीसीच्या संदर्भाने केला आणि एक कॉलम समजा SC ST ओबीसी व्यतिरिक्तचा म्हणून जर केला तरीसुद्धा या देशामधल्या सर्वांचीच गणना होऊ शकते. मग एवढं सगळं आहे आणि अशा पद्धतीचं ते करतात. तर याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आणखी एक मला किस्सा आठवतो की त्यांच्या पक्षाचा त्यामध्ये सेल असतात, सेल म्हणजे ते अशी बॅटरी आणि त्याच्या मागे सेल असला सेल, तसे सेल म्हणा थोडक्यात, तसे सेल असतात त्या पक्षाचे आणि ते पुढची टॉर्च मग प्रज्वलित होते, असे सेल असतात. मग SC सेल, ST सेल, ओबीसी सेल, आणखी काहीतरी असतं ते, मायनॉरिटी सेल, बरोबर, IT सेल तसं पण असतं काय, मग ते जास्तच प्रज्वलित होत असणार आहे आणि मग ती बॅटरी प्रज्वलित होते. तर तसा एक सेल असतो, सेल. तर यांचा एक सेल आहे ओबीसी मोर्चा नावाचा आणि त्याचे एक प्रमुख, देशाचे प्रमुख आहेत आणि त्यांचं नाव मला वाटतं के लक्ष्मण असं काहीतरी आहे, सांगायला काय हरकत नाही. तर त्यांनी सप्टेंबर 21 म्हणजे 2021ला एक स्टेटमेंट केलं होतं. त्याने असं स्टेटमेंट केलं की राज्यांनी म्हणजे महाराष्ट्र शासनाने, तमिळनाडूनी, पंजाबनी, उत्तर प्रदेश, भारतातल्या राज्यांनी ओबीसी आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत. पण दुसरं एक त्यांनी स्टेटमेंट असं केलं होतं की 15,000 ओबीसी जातीपैकी 9,500 ओबीसी जातींना अजून आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. आता त्यांनी कुठं सर्वेक्षण केलं हे काय माहीत नाही, त्यांच्या सेलनं वगैरे केलं असेल तर काय माहीत नाही, बरोबर, कदाचित. 15,000 ओबीसी जाती असं ते म्हणतात. भारताच्या त्या ओबीसी मोर्चाचे त्यांचे ते प्रमुख म्हणतात की 15,000. आता त्यांनी सर्वे न करताच म्हटलं का फेकाफेकी केली माहीत नाही. अर्थात ते फेकण्यामध्ये माहीर आहेत काय, त्यात आपल्याला सगळ्यांना माहीत झालं आहे आता ते. आणि तरी त्यांच्या फेकाफेकीला आम्ही बोलतो हे आता आपल्याला माहीत झालं आहे. आणि मग त्यांनी ते इथं मुद्दा असा विसंगती निर्माण होते की जर ते असं म्हणतात एका बाजूला की करणार आहे, दुसऱ्या बाजूला नाही म्हणतात, तिसऱ्या बाजूला कॉलम तयार केले नाहीत म्हणतात, चौथ्या बाजूला सगळं म्हणतात. एका बाजूला काँग्रेस अशा पद्धतीनं 2000 साली भूमिका घेते. नेमका काय प्रकार आहे? हे जे सगळे प्रकार आहेत ना, हे या देशातल्या आम्हा ओबीसी समूहाला मूर्खात काढण्याचे प्रकार आहेत. या देशामध्ये आम्ही इतक्या संख्येनं असून सुद्धा एवढे सगळे त्यांचे म्हणजे डावपेच चाललेले आहेत आणि आम्ही अच्छा ते लक्षात येऊ नयेत. हा सर्व आम्हाला मूर्खात काढण्याचा जो सगळा प्रकार सुरू आहे या देशामध्ये तो आम्ही समजून घेतला पाहिजे. अगदी तळपायाच्या आग मस्तकाला जाईल अशा पद्धतीचे हे सगळे देशामध्ये घडणारे किस्से आहेत. या जनगणनेच्या मुद्द्याच्या संदर्भात जर म्हटले तर या मध्यंतरी तो हे एक ऑक्सफाम नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, NGO आहे. या NGOच्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की या देशामधल्या ज्या टॉपच्या ज्या काही जाती आहेत यांच्याकडे जे 10% आहेत
असं मानलं गेलं आहे. 2020चा रिपोर्ट आहे, तो फार जुना नाही. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की या ज्या 10 ज्या टॉप 10% कास्ट आहेत यांच्याकडे देशातली 74.3% संपत्ती ज्या आहे, 74.3% संपत्ती त्यांच्याकडे या देशातली. ज्या मिडल ज्या आहेत, ज्या 40% जाती आहेत, मध्यम ज्याला म्हणतो आपण, त्यातल्या ओबीसी म्हणून चालू, यांच्याकडे 22.9% एवढीच संपत्ती या देशामधली आहे. आणि मग ज्यांना आपण अनुसूचित जाती जमाती वगैरे म्हणतो त्याच्या खाली 50% जाती आहेत, बॉटम ज्याला म्हणजे समजल्या जातात, त्यांच्याकडे 2.8% 2.8 इतकी संपत्ती फक्त आहे. म्हणजे या देशाची संपत्ती धारण आम्ही फक्त एवढी करतो. आता ही आकडेवारी जी आहे ही आपल्यासाठी प्रचंड म्हणजे संतापजनक आहे. म्हणजे हा देश आमचा आहे, या देशाचे मूळ निवासी आम्ही आहोत, आणि बाहेरून आलेले 2500 वर्षापूर्वी या देशामध्ये जे बाहेरून आले यांच्याकडे या देशातल्या 74%पेक्षा जास्त संपत्तीचा वाटा आहे. ज्यांचं या देशामध्ये काहीच नव्हतं त्यांच्याकडे आज 74% आहे. आणि आम्ही या देशाचे मूळ मालक असताना सुद्धा आमची अशी दयनीय अवस्था आहे, ही खरंच संतापजनक गोष्ट आहे. म्हणजे आम्ही या देशाचे मूळचे मालक असताना सुद्धा आज आम्ही भिकाऱ्यासारखे डिमांड करतोय की आमची जनगणना व्हावी म्हणून. खूप भयानक अशी ही गोष्ट आहे या देशामध्ये. ते आक्षेप करतात की जातीवाद वाढेल, जनगणना केली तर जातीवाद वाढेल. जर अनुसूचित जाती जमातीची केली तिथं जातीवाद वाढला नाही, मग ओबीसीची केल्यानंतर कुठं जातीवाद वाढेल? शक्यच नाही. जर ते म्हणतात की या देशाला धोका आहे, तर धोका त्यांना नाही, धोका त्यांना आहे जे या जनगणनेला विरोध करतात. किंवा ही जी जनगणना आहे याला आणखी एक ते सतत नेहमी असं म्हणतात, मी बऱ्यापैकी याची माहिती घेत असताना ज्यावेळेला नेटवर सर्च करतो बरं का साहेब, त्यावेळेला त्याच्यामध्ये बरेच मीडिया जो आहे, मीडिया खूप बदमाश आहे. मीडियामध्ये राजकीय मागणी, आता राजकारण तापणार, सरकारने दाखल केलेला हमलाफनामा, आता राजकारण तापणार. अरे कुठं तापणार, कुठं विस्तव पडणार? या देशातल्या अनुसूचित जातीचा जनगणनेला पाठिंबा आहे, नवे डिमांड आहे की सर्वांची व्हावी. या देशातल्या अनुसूचित जमातीची मागणी आहे की या देशातल्या सर्वांची जातवार जनगणना व्हावी. या देशातल्या ओबीसींची मागणी आहे किंवा डिमांड आहे की या देशातल्या सर्वांची जातवार जनगणना व्हावी. मग विरोध कुणाचा आहे? जर विरोध नाही कुणाचा तर मग हे राजकारण कसं होऊ शकतं? आणि ठीक आहे, राजकारण जरी म्हटलं याला, राजकारण म्हणजे काय? ठीक आहे, राजकारणच आहे ते, असंही समजून चालू क्षणभर. हे राजकारण आहे. हे राजकारण जे आहे, राजकारण म्हणजे काय असतं? लोकशाहीचा एक भाग आहे, वन ऑफ द पार्ट ऑफ द डेमोक्रेसी. काय असतं राजकारणामध्ये? मला एखाद्या वर्गाचं, एखाद्या गल्लीचं, एखाद्या गावाचं, एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीचं मला लिडरशिप करायचं आहे, मला त्याचा विकास करायचा आहे. आणि त्या विकासासाठी माझ्या कॉन्स्टिट्युशनसीमधल्या लोकांची ही स्थिती मला जाणायची आहे, त्याच्यामुळे मला इथली जनगणना पाहिजे. हा जो संबंध आहे हा डेमोक्रेसीशी संबंधित आहे. तो चांगला आहे, आदर्श आहे. भला तुम्ही राजकीय जरी तो प्रश्न म्हणत असला तर तो काय राजकीय म्हणजे काय बदनाम आहे का? राजकारणी बदनाम असतील, राजकारण बदनाम नसतं. आणि राजकारणाच्या माध्यमातून लोकशाही बदनाम नसते. राजकारणी बदनाम आहेत याचा अर्थ राजकारणी डिमांड बदनाम असू शकत नाही, चुकीची असू शकत नाही. त्यामुळे जरी तो राजकीय मागणीचा प्रश्न असेल, उद्या आमची PPID मागणी करते, लोकशाही ओबीसी जातवार जनगणना आहे, चुकीची आहे का? ते काय राजकारण आहे का? सत्तेवर येण्यासाठी आहे का? सत्तेवर येण्यासाठी असेल ही, मग कशासाठी असेल? जनतेच्या भल्यासाठीच असेल. त्याच्यामुळे ही राजकीय मागणी आहे. अशा पद्धतीचं मीडियाकडून जी बदमाशीचा प्रचार होतो ना, तो खरंच संतापजनक आहे डफेदार साहेब. त्यामुळं ही जी जनगणना आहे ही का पाहिजे जनगणना, हा आपण समाज जीवनात प्रचार करायला पाहिजे मुद्दा. की या देशाचा एक आहे की या देशामध्ये जाती आहेत. जात हे या देशाचं वास्तव आहे, रियालिटी आहे. जर आहे तर या जाती निर्माण कोणी केल्या? आम्हीच मग सांगितलं की ब्राह्मणांनी निर्माण केल्या. साहेबांनी अगदी स्पष्ट सांगितलं. जर ह्या जाती ब्राह्मणांनी निर्माण केल्या, त्यांच्या वर्चस्वासाठी निर्माण केल्या, तर आमच्यामध्ये विषमता आहे. ही विषमता आहे त्या अर्थी कमी अधिक
संपत्तीचं, अधिकाराचं, हक्काचं, न्यायाचं वितरण आहे. त्यांना जर समान पातळीवर आणायचं असेल तर त्यांची स्थिती जाणणं गरजेचं आहे. स्थिती जाणणं गरजेचं आहे तर लोकांची जनगणना होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा साधा सोप्पा जो मुद्दा आहे म्हणजे असा आहे की विषम स्थिती ज्या आहे त्या विषम स्थितीचं जे आकलन आहे हे आकलन समजून घेण्यासाठी आम्हाला ह्या जनगणनेची गरज आहे. शिक्षण आहे, नोकरी आहे, शेती आहे, अनेक असे मुद्दे आहेत. हे थेट व्यक्तीच्या मूलभूत हक्काशी संबंधित मुद्दे आहे. पूर्वी आम्ही शाळेमध्ये शिकत असताना 3 मुद्दे असायचे. आम्हाला एक प्रश्न असायचा स्कॉलरशिपला किंवा 3री 4थीला की माणसाचे मूलभूत अधिकार कोण? 3. किती आणि कोणते असा प्रश्न असायचा. मग आम्ही सांगायचो 3 कुठले? अन्न, वस्त्र, निवारा. आणि किती? तर 3 आणि अन्न, वस्त्र, निवारा. आज तसं नाही. ते माणसाचे मूलभूत अधिकार अनेक आहेत. अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, शिक्षण आहे, रोजगार आहे. रोजगार अधिकार आहे त्याचा. भारतीय संविधानानं तो बहाल केला आहे. आम्हाला माहीत आहे भारतीय संविधानामध्ये तो आहे रोजगाराचा अधिकार. मान सन्मान आहे, आरोग्य चांगलं असण्यासाठीचा अधिकार आहे, पर्यावरण सुरक्षित त्याचा हवा मिळण्याचा तो अधिकार आहे. अनेक प्रकारचे अधिकार आहेत. विशेष बाब सांगतो की मानव अधिकाराचा जो इतिहास आहे जगाचा, तो जर जगाचा इतिहास बघितला तर भारतीय संविधानानं दिलेले मानवी अधिकार म्हणजे भारतीय जनतेला दिलेले, भारतीय लोकांना दिलेले जे मानवी अधिकार आहेत हे जगाच्या अन्य सगळ्या अगदी विकसित देशांच्या पण अगोदर मिळालेले आहेत. मतदानाचा अधिकारासाठी मॅडम बरोबर का जवळजवळ 60-70-80चं दशक उलटावं लागलं इतर देशामध्ये महिलांना मताचा अधिकार मिळण्यासाठी. तोच भारतामध्ये 1950 साली मिळाला होता आम्हाला. हा जो अधिकार आहे म्हणजे मानवी अधिकार आहेत, हे अधिकार मिळवण्यासाठी जातवार जनगणनेची आवश्यकता आहे. आणि जर ती आहे तर यातून नेमकं काय होणार आहे जातवार जनगणनेतून? पूर्वी मला आठवतं आहे की 2009 साली उत्तर प्रदेशला अधिवेशन होतं आणि अधिवेशनामध्ये उरकर साहेबांनी एक भाषण केलं. मला वाटतं अर्थशास्त्रावर काहीतरी तुम्ही भाषण केलं साहेब. आणि मग भाषण संपल्यानंतर आम्हाला त्यातलं काही कळलं नाही. साहेबांना आम्ही विचारलं, साहेब आम्हाला तुमचं काहीच कळलं नाही. साहेब म्हणले तुम्ही एखादा अर्थशास्त्राचा घ्या, त्यांच्याकडून माहिती करून घ्या. आम्ही लगेच सांगलीला एक वर्कशॉप ठेवलं बरोबर का डॉक्टरांच्या घरी. आणि मग तिथं एक अर्थतज्ज्ञ होते दगडे साहेब आणि त्यांना बोलवलं आणि तिथं केलं. अर्थशास्त्राच्या भाषेत जर सांगायचं झालं तर लोकांना जर त्या पद्धतीची संधी दिली, साध्या सोप्या शब्दामध्ये त्याला जर रोजगार मिळाला, त्याच्याकडे जर समजा पैसा आला, व्यवसाय त्याचा झाला चांगला, तर त्याची क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती म्हणजे त्याची पर्चेसिंग पॉवर वाढते. आणि ज्यावेळेला ती क्रयशक्ती वाढते त्यावेळेला तो व्यक्ती त्याच्याच क्रयशक्तीमुळं देशाच्या संपत्तीमध्ये भर टाकतो. जर समजा या देशातल्या ओबीसींची जातवार जनगणना झाली आणि त्यांना काय हवं आणि काय नको याचं जर आपल्याला आकलन झालं नाही, पण तशा पद्धतीची योजना केली आणि या वर्गाची जर क्रयशक्ती वाढली तर विकास शेवटी कोणाचा आहे? राष्ट्राचा, देशाचा विकास आहे. म्हणजे हा शब्द हा जातवार जनगणनेचा मुद्दा आम्ही समाजात हा समजून सांगितला पाहिजे की हा केवळ ओबीसींच्या जातवार जनगणनेचा मुद्दा नाही, तर हा एकंदरीत राष्ट्राच्या ते जे राष्ट्राच्या विकासाच्या बाता करतात ते राष्ट्राच्या विकासाच्या नाहीत करत. राष्ट्र कंसात मन अशा पद्धतीनं ठेवायचं आपण. त्यांच्या विकासाची ती बात करतात, ते राष्ट्राच्या विकासाची बात करत नाही. जिथं जिथं राष्ट्र ते म्हणतात तिथं तिथे ते स्वतःला ठेवलेलं असतं त्यांनी. तिथं राष्ट्र खरं नसतंच कधी. त्याच्यामुळं हा राष्ट्राच्या देशाच्या विकासाशी निगडीत मुद्दा आहे हा जो जनगणनेचा मुद्दा आहे. हा आपण आमच्या आजूबाजूला समाज जीवनामध्ये जनतेला समजावून सांगितला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही हे काम केलं पाहिजे. आमची सध्या समस्या काय सांगतो. आमचं कसं आहे, नोकरी, शिक्षण, प्रमोशन, ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, तिथं जर आम्हाला आरक्षण, प्रमोशन, स्कॉलरशिप पाहिजे असेल तेवढ्यापुरती भारतीय संविधान. आणि इतर वेळेला मात्र ही मानसिकता सुद्धा आम्हाला बदलावी लागणार आहे. आता हे जे मग सांगितलं स्पष्टपणे बोलले राठोड साहेब, स्पष्टपणे बोलले, हिंदू वगैरे ह्या शब्दासंदर्भात स्पष्ट बोलले. मुळातच एक गोष्ट आहे की या देशात आम्ही हिंदू असणं नसणं हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. मुळातच आम्ही हिंदू आहोत का? जेवत असताना मग साहेबांनी सांगितलं, त्यांनी एक जणांना कोणाला तरी समजावून सांगताना एक किस्सा सांगितला होता की आम्ही हिंदू आहोत की नाही. मुळातच हिंदू हा शब्द भारतामध्ये इसवी सनाच्या
म्हणजे 6व्या-7व्या शतकानंतर सुरू झालेला आहे. तत्पूर्वी तो कुठेही नाही. वेदामध्ये नाही, आरण्यकामध्ये नाही, उपनिषदामध्ये नाही, रामायणामध्ये नाही, महाभारतामध्ये नाही, कुठंही तो शब्द नाही. ज्या वेळेला मुस्लिम आक्रमक या देशामध्ये आले, अर्थात जरी इथं आले, त्या आल्यानंतर इथल्या लोकांना नेमकं म्हणायचं काय, तर त्यावेळेचा जो पर्शियन शब्द आहे, पर्शियन डिक्शनरीमध्ये तो आज पण शब्द आहे बरं का. यदी फडकेंच्या व्याकरणशास्त्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते आपल्याला मिळेल, स्पष्टपणे मिळेल. आपल्यातला कोणी व्याकरण करणार नाही बरं का, यदी फडकेच आहे, फडके, हां, त्याच्यावरून समजून घ्या की त्यामध्ये तो जो पर्शियन शब्द आहे त्याच्यामध्ये हिंदू या शब्दाचा अर्थ पराजित, गुलाम किंवा म्हणजे अशा पद्धतीचा ते अर्थ नाही. पण आणि म्हणूनच सावरकर असं म्हणतात की हिंदू हा धर्म नाही. हिंदू हा धर्म नाही तर ती एक मानसिकता आहे. मानसिकता म्हणजे काय? मानसिकता म्हणजे असं समजून चाला, तुम्ही जर मला समजा एखाद्या शब्दानं जर उच्चार केला, समजा राठोड साहेब म्हटले कधी पुन्हा उद्या भेटल्यानंतर, काय मग आमदार, सतत जर मला म्हणायला लागले तर मी स्वतःला, मला जर आमदार म्हणून कोणी काय शब्द उच्चारला तर मला वाटतं मलाच कोणी हाक मारली काय. म्हणजे माझी मानसिकता बनत असते की मला कोणतरी असं म्हणतं. तशा पद्धतीने इथल्या समूहाची मानसिकता बनली की आहे हिंदू. हिंदू ती मानसिकता आहे. दुसरी गोष्ट, गांधींनी काय सांगितलं की जात हा हिंदू धर्माचा आत्मा आहे. जात हा हिंदू धर्माचा आत्मा आहे. आणि जात आहे तर विषमता आहे, उच्च नीचता आहे. आणि अशा पद्धतीची ही रचना जी आहे ही सुद्धा आम्हाला शांतपणे, सौम्यपणे, व्यवस्थितपणे त्याचे दाखले देऊन समाज जीवनात समजून सांगावे लागेल. ही जी समस्या आहे ती आम्हाला नष्ट करता येईल. आता शेवटच्या मुद्द्याकडे वळूया की समजा आम्हाला ही जातवार जनगणना करून घ्यायची आहे, या देशामध्ये राष्ट्राचा विकास वगैरे साधायचा आहे, राष्ट्र निर्माण करायचं आहे, हे सगळं ठीक आहे. हे करत असताना या देशामध्ये अनेक संघटना आहेत. ओबीसीच्या संघटना आहेत, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या संघटना आहेत, वेगवेगळ्या नावानं संघटना आहेत. पण आमची समस्या काय आहे? जातवार संघटना ही सर्वात मोठी समस्या आहे राठोड साहेब. जसं सकाळी आम्हाला बोरकर साहेबांनी सांगितलं की असं करून आम्ही शत्रूलाच सहकार्य करतोय. ही जातवार संघटनेची जी गोष्ट आहे ना, या सगळ्या संघटनांना आम्ही समजावून सांगून या विचारानं एकत्र आणू शकतो. बामसेब याच्यामध्ये सातत्यानं पुढाकार घेत आलेली आहे आणि आजही तो पुढाकार घेतच आहे, हे आपल्या सगळ्याला माहीत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासमोर एक साधन आहे की संघटनेच्या माध्यमातून भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन हा अशा पद्धतीचा एक कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम आपण संपूर्ण देशभर गेली 2-3 वर्ष राबवतोय. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही हा जनगणनेचा मुद्दा समाज जीवनामध्ये अत्यंत प्रभावीपणे आम्ही नेऊ शकतो. हां, एक गोष्ट आम्हाला समजून घ्यावी लागेल. समाजात जीवनात सांगत असताना लोकांच्या मनामध्ये काय होतं, एक रिलिजियस फंडामेंटलिझम जे म्हणतो ना शब्द, धार्मिक मूलतत्ववाद, तो जाणवतो बरं का आपल्याला. तो काय असतो तो पण आपल्याला माहीत पाहिजे. मी जर एखाद्या धर्माचा नसेन पण नंतर मी त्या धर्माचा झालो असेन तर मात्र मी झालेल्या धर्माचा आहे हे दाखवण्यासाठी अत्यंत कर्मठपणा दाखवतो. म्हणजे माझ्या भाषेत सांगतोय बरं का मी. म्हणजे समजा मी हिंदू नाही पण आता मला हिंदू मानलं गेले, कुणीतरी दुसरे म्हणतात आणि मी पण म्हणतोय, तर मी तो हिंदू आहे हे दाखवण्यासाठी मात्र सगळं करतो. मग त्या हातातल्या धाग्यासह आणखी म्हणजे कपाळाच्या टिळ्यासह सगळ्या गोष्टी करतो जे तुम्ही मग सांगितलं ते हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा जो फंडामेंटलिझमचा पार्ट आहे ना, तो आम्ही समजून घ्यायचा आणि त्या पद्धतीनं त्या लोकांशी आपल्याला सामना करावा लागेल, समजून सांगावं लागेल. जर आमच्यासमोर संघटन आहे, कार्यक्रम आहे, आमच्यामध्ये समन्वय आहे, देशव्यापी नेटवर्क आहे आपलं सगळं संघटनेच्या माध्यमातून, तरी आम्ही साध्य करू शकतो. आता एक गोष्ट आहे की मला थोडंसं वाईट वाटतं, कधी कधी वाईट या गोष्टीचं वाटतं की बरेच लोक निराशेचा सूर आळवतात बरं का, की निराशेचा सूर आळवतात आणि त्याच्यामुळे काय म्हणजे एक सरेंडर करण्याची जी धारणा आहे ज्यांना अलीकडच्या काळामध्ये बोलताना जाणवते कधी कधी, आणि ते ऐकून थोडासा राग पण येतो की काय कशाची जनगणना होते, ते बघताय ना कसं करतंय सरकार, ते बघताय ना सुप्रीम कोर्टात काय झालं, ते बघताय ना कसं झालं, बघता ना इलेक्शनमध्ये काय झालं. अशा पद्धतीचा निराशेचा सूर आपण आळवताना काही लोक दिसतात. मुळात ही निराशा जी आहे ना, ती निराशा अतिशय वाईट गोष्ट आहे.
या देशामध्ये फुले आंबेडकरी विचार जे आहेत किंवा या महापुरुषांची विचारधारा ही निराशेला कुठलंही स्थान देत नाही. जो निराशेचा विचार करतो तो फुले आंबेडकरी विचारधारेचा अनुयायी असूच शकत नाही, अतिच असू शकत नाही. आज जरी या देशामध्ये बघितलं तर त्यांची सत्ता आहे असं आपल्याला वाटतं, परंतु पूर्ण सत्ता त्यांच्या हातात नाही. वोटिंग पर्सेंटेज बघा, त्यांनी घेतलेले बरेच कार्यक्रम फेल गेलेले आहेत. आत्ता त्यांनी बरेच कार्यक्रम जे लॉन्च केले ते फेल गेले. हिंदू मुस्लिम दंगे घडवण्याचा किती साहेब प्रयत्न केला, झाले का? मग आम्ही फेल घालवले ते कार्यक्रम. शेतकरी आंदोलन असेल, अन्य सगळे मुद्दे असेल, बरेच असे मुद्दे आहेत की ते मुद्दे आम्ही फेल ठरवलेले आहेत. ठीक आहे, आम्ही संघटित नाही, ज्या प्रमाणात आम्ही संघटित असायला पाहिजे होतं त्याच प्रमाणात आम्ही संघटित नसू, पण ज्याही प्रमाणात आम्ही काम करतो त्या प्रमाणाचा जर विचार केला तर आम्ही त्यांना अनेक गोष्टीमध्ये चितपट केलेला आहे, आजच्या घडीला केलेला आहे. तुम्ही पहा, त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे तरी ते रात्रंदिवस अस्वस्थ आहेत. ज्याला कोणाला पॉलिटिकल म्हणजे विश्लेषण कळतं त्यांनी जरा त्यांचे चेहरे बघा, त्यांच्या हालचाली बघा, त्यांच्या सगळ्या गोष्टी बघा, असं लक्षात येईल की ते अजून अस्वस्थ आहेत. त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, संपत्ती आहे, शस्त्र आहे, तिन्ही सेनादल आहेत, प्रचंड मोठी संपत्ती आहे, आणि तरी सुद्धा ते अस्वस्थ आहेत. छोट्याशा सुद्धा आपल्या एखाद्या जागृतीच्या गोष्टीने ते अस्वस्थ होतात. याचा अर्थ आम्ही जिंकणार आहोत एक ना एक दिवस, आणि काहीच काळामध्ये आपण जर ठरवलं तर आम्ही या देशामध्ये सगळं आमच्या हातामध्ये घेऊ शकतो. आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती या जगामध्ये नाही असं बाबासाहेब सांगून गेलेत. आणि बाबासाहेबांचे अनुयायी निराशावादी कसे असू शकतील? होणार, या देशामध्ये परिवर्तन होणार. गंगावणे साहेबांची मला आठवण येते, नेहमी ते किस्सा सांगायचे. ते एक किस्सा सांगायचे की बामसेप परिवारातल्या एका व्यक्तीनं देशामधल्या सगळ्या बहुजन लोकांना एकत्र बोलवलं, कुठेतरी मुंबई का कुठे मला आठवत नाही, ते सांगत होते. आणि बोलवल्यानंतर सगळ्यांना सांगितलं असं असं होणार आहे. तो जो संघाशी त्यांच्या ब्राह्मणवादी विचारधारेशी निगडीत असणारा व्यक्ती पण तिथं होता. तो काहीच बोलत नाही म्हणून त्यांनी विचारलं तुम्ही का बोलत नाही? ते म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसंच होणार आहे, तुम्ही होणार तसंच होणार आहे आणि या देशामध्ये परिवर्तन होणार आहे, पण हम ऐसे नहीं होने देंगे वो आपको. आणि तो तिथून तडक उठून गेला. म्हणजे शत्रूलाही माहीत आहे की आमच्या फुले आंबेडकर विचारधारेच्या आधारे या देशामध्ये परिवर्तन होणार आहे. सत्यमेव जयते म्हणतो कुणाला, आमची विचारधारा आहे ती. त्यामुळे यश आमचंच आहे, विजय आमचाच आहे. फक्त आम्ही आमच्यातला आत्मविश्वास गमावता कामा नये. पुन्हा सांगतो की फुले आंबेडकर विचारधारेचा व्यक्ती आत्मविश्वास गमावणारा कधीच असू शकत नाही. आम्हाला फक्त या पद्धतीनं एकत्र येऊन समाज जीवनामध्ये या प्रत्येक मुद्द्याचं अगदी बारकाईनं शांतपणे घराघरात जाऊन, मित्रामध्ये, गावागावात, रस्त्यात, जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं या मुद्द्याची जागृती करून या देशामध्ये ही गोष्ट आम्ही साध्य करू शकतो. आपल्याला कार्यक्रम आहे, सगळं आहे. आपण सर्वजण या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे मूळनिवासी बंधू भगिनी, आपण सगळे कार्यकर्ते आणि समविचारी संघटनांचे सुद्धा लोक या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांना आवाहन करतो की आपण या जनगणनेच्या मुद्द्यावर अतिशय सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास करून समाज जीवनामध्ये या मुद्द्याला BS4 भारतीय संविधानाच्या BS4चे अभियान आहे, या अभियानाच्या माध्यमातून अथवा आपले जे काही वैयक्तिक स्वतःचे संवाद कौशल्य आहे सगळ्याच्या माध्यमातून या मुद्द्याला नेण्याचा प्रयत्न करूया आणि या देशाला OBCच्या जातवार जनगणनेच्या मुद्द्याला यश मिळवून त्याद्वारे राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेसाठी स्वतःचे योगदान देण्याचा प्रयत्न करूया. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय मुळावासी, जय भारत.